मेष राशी 5 मे 2026 अंगारक संकष्ट चतुर्थी। मेष राशी 5 मे 2026 हा दिवस फक्त कॅलेंडरवरील एक साधा दिवस नाही। हा दिवस आहे एका अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली बदलाचा। आकाशात ग्रह ताऱ्यांची जी अनोखी रचना तयार होत आहे ती काहीतरी मोठं घडण्याचा संकेत देत आहे। विशेष म्हणजे ही संकष्ट चतुर्थी अंगारक योगाने येत असल्यामुळे तिचं महत्त्व अनेक पटीनं वाढलं आहे। आणि जेव्हा ही दिव्य ऊर्जा मेष राशीच्या अग्नितत्वाशी एकरूप होते तेव्हा एक प्रचंड सकारात्मक शक्ती निर्माण होते जी तुमच्या जीवनात अचानक परिवर्तन घडवू शकते। कल्पना करा, तुम्ही जिथे उभे आहात तिथे काही काळापासून एक अदृश्य अडथळा तुम्हाला पुढे जाऊ देत नव्हता। कितीही प्रयत्न केले, कितीही मेहनत घेतली तरी काहीतरी कमी पडत होतं। पण या दिवशी जणू काही त्या अडथळ्याची साखळी तुटते आणि तुमच्या मार्गावरचा अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो। हा तोच क्षण आहे जिथे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते। मेष राशी ही मुळातच धाडसी, पुढे जाणारी आणि कधीही हार न मानणारी रास आहे। पण कधी कधी अगदी मजबूत व्यक्तीलाही थांबावं लागतं, स्वतःला सावरावं लागतं। गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये तुम्ही कदाचित काही मानसिक तणाव, आर्थिक अडचणी किंवा नात्यांमधील गुंतागुंत अनुभवली असेल। काही स्वप्न अपुरी राहिली असतील, काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नसतील। पण हे सगळं जणू एका मोठ्या बदलाची तयारी होती। एक असा क्षण जो तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवणार आहे। मेष राशी अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे केवळ एक व्रत किंवा पूजा नाही, ती एक ऊर्जा आहे, एक कंपनी आहेत जी तुमच्या जीवनात अडथळे दूर करण्यासाठी काम करत असतात। विघ्नहर्ता गणपती बाप्पा या दिवशी विशेष कृपा करतात असं मानलं जातं आणि जेव्हा त्यांची कृपा मेष राशीच्या लोकांवर पडते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात। या दिवशी तुमच्या मनात अचानक काही नवीन विचार येऊ शकतात, काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळू शकते। तुमच्या आत दडलेली ऊर्जा जी कदाचित आतापर्यंत सुप्तावस्थेत होती ती अचानक जागृत होईल आणि हीच ती ऊर्जा आहे जी तुम्हाला पुढे नेणार आहे। कधी कधी जीवनात बदल हा मोठ्या आवाजात येत नाही, तो शांतपणे हळूहळू येतो। पण यावेळी हा बदल तुम्हाला जाणवेल, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आत्मविश्वासात। तुम्हाला असं वाटू लागेल की हो, आता काहीतरी चांगलं घडणार आहे। आणि ही भावना फक्त तुमच्या मनाची कल्पना नाही, तर ती ब्रह्मांडाकडून मिळणारा एक दैवी संकेत आहे। मेष राशी तुमच्या आसपासच्या लोकांचं वागणं बदलू शकतं। काही लोक अचानक तुमच्या मदतीला येतील, काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील। कदाचित एखादी जुनी गोष्ट जी तुम्हाला त्रास देत होती ती अचानक संपेल आणि तुम्हाला जाणवेल हे सगळं काहीतरी खास घडत आहे। हा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवतो की कधीही हार मानू नका, कारण ज्या क्षणी तुम्ही हार मानण्याच्या जवळ पोहोचता त्या क्षणी तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते। आणि मेष राशीसाठी तो हा क्षण आहे। तुमच्यासाठी आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याच्या तयारीत आहे। हा अध्याय असेल यशाचा, समाधानाचा आणि आनंदाचा। तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं आहे ते आता हळूहळू सत्यात उतरण्याच्या मार्गावर आहे। म्हणूनच या अंगारक संकष्ट चतुर्थीला फक्त एक धार्मिक दिवस म्हणून पाहू नका, तर एक संधी म्हणून पहा, स्वतःला नव्याने ओळखण्याची, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्याची। कारण हीच ती वेळ आहे जिथे तुमचं नशीब तुमच्या बाजूने उभं राहत आहे। मेष राशी तुमच्यासाठी करिअर आणि नोकरीच्या बाबतीत या दिवशी तुमच्या करिअरमध्ये एक अदृश्य पण जबरदस्त वळण येताना दिसत आहे। आतापर्यंत तुम्ही केलेली मेहनत, घेतलेले कष्ट आणि सहन केलेला ताण हे सगळं जणू काही एका मोठ्या फळासाठी साठवून ठेवलं होतं आणि आता तो क्षण जवळ आला आहे। ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल। काही लोक जे आतापर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या कामाचं कौतुक करताना दिसतील। एखादी नवीन जबाबदारी, प्रमोशन किंवा अचानक मिळालेली संधी तुमचं करिअर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते। ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ गेम चेंजर ठरू शकतो। इंटरव्ह्यू, कॉल किंवा एखादी अनपेक्षित संधी तुमचं नशीब बदलू शकते। हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही फक्त काम करणारे नाही तर नेतृत्व करणारे बनू शकता। पैशांच्या बाबतीत हा दिवस आश्चर्यकारक बदल घेऊन येऊ शकतो। काही काळापासून अडकलेले पैसे, थांबलेले व्यवहार किंवा विलंब झालेली देणी ही सगळी कामं अचानक मार्गी लागू शकतात। अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत। कदाचित एखादी जुनी गुंतवणूक, बोनस किंवा गिफ्ट किंवा अनपेक्षित इन्कम तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे
यावेळी तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. तुमच्या हातात पैसा येईलच, पण त्याचबरोबर पैसा टिकवण्याची आणि वाढवण्याचे शहाणपण देखील मिळेल. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे एक मोठी संधी आहे. नवीन ऑर्डर, मोठी डील किंवा एखादा प्रभावशाली पार्टनर तुमच्या जीवनात येऊ शकतो. तुमच्या आयडियाला अचानक मोठं व्यासपीठ मिळू शकतं. स्पर्धा किती असली तरी या काळात तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि पुढे दिसाल. नेटवर्किंग वाढेल आणि योग्य लोकांशी झालेली ओळख तुमचं भविष्य घडवू शकते. नात्यांमध्ये जे काही ताणतणाव होते ते आता हळूहळू कमी होऊ लागतील. जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल, गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची गोडी जाणवेल. अविवाहितांसाठी हा काळ खूप खास ठरू शकतो. एखादी नवीन ओळख, प्रस्ताव किंवा कोणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. हा तो वेळ आहे जिथे नातं फक्त टिकणार नाही तर अधिक मजबूत होणार आहे. तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल, जणू काही आतून एक नवीन शक्ती जागृत झाली आहे. मानसिक ताण कमी होईल आणि मनात सकारात्मक विचार वाढतील. थोडा व्यायाम, ध्यान किंवा प्रार्थना केल्यास ही ऊर्जा आणखी वाढेल. तुम्हाला आतून शांतता आणि समाधान जाणवेल, जे खऱ्या आनंदाचं लक्षण आहे. मेष राशी, या दिवशी काही गोष्टी अचानक घडू शकतात ज्या तुम्हाला योगायोग वाटतील, पण त्या प्रत्यक्षात दैवी संकेत असतील. एखादी अडलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल, एखादी योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटेल किंवा एखादा निर्णय तुम्हाला योग्य दिशेने नेईल. हे सगळं काही साधन आहे. ही गणपती बाप्पाची कृपा आहे जी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करत आहे. मेष राशी, लक्षात ठेवा, तुम्ही जे काही सहन केलं, त्या संकटांमधून तुम्ही गेलात, ज्या वेदना तुम्ही अनुभवल्या आहेत, त्या सगळ्याचं एक कारण होतं. कारण तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आणि तुम्हाला त्या यशासाठी तयार करण्यासाठी, जे आता तुमच्या दारात उभा आहे. ही अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे तुमच्या आयुष्याचा रिस्टार्ट बटन आहे. इथून पुढे तुम्ही मागे वळून पाहणार नाही. इथून पुढे तुमचा प्रत्येक पाऊल तुम्हाला यश, आनंद आणि समाधानाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तुमच्या आयुष्यात आता अडथळे नाहीत, फक्त संधी आहेत. तुमच्या मनात शंका नाही, फक्त आत्मविश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सोबत आता स्वतः ब्रह्मांड उभा आहे. त्यामुळे उठून उभे राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची वेळ आता आली आहे. गणपती बाप्पा मोरया.